तर तुमच्या पण व्हिडिओजला व्ह्यू येत नाहीयेत, तुमचे पण शॉर्ट्स व्हायरल होत नाही आहेत. 2-3 हजार व्ह्यू आल्यावर थांबत आहेत. एकही शॉर्ट्स तुमचा असा लाखो किंवा मिलियन्सवर गेला नाही आहे, तर डिमोटिव्ह होऊ नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण माझ्यासोबतही तसंच होत होतं आणि तसं होत असल्यामुळे मी वेगवेगळे चॅनल बनवत होती आणि डिमोटिव्ह होत होती. पण माझ्या हातात अशी काही स्ट्रॅटेजी लागली, ज्याच्याने माझे शॉर्ट्स हे लाखोमध्ये आणि मिलियनमध्ये जायला लागले आणि माझे सबस्क्रायबर पण छान वाढले. तर छोटा चॅनल आहे म्हणून व्हिडिओ स्किप करू नका. कारण छोटे चॅनलवालेच तुम्हाला खरी माहिती देतात. मोठ्या चॅनलवाल्यांचे व्हिडिओज पाहता आणि तिथेच तुम्ही गुंतून राहता आणि तेच सर्वात मोठी तुम्ही चूक करता. तर जर का तुम्हाला तुमचे शॉर्ट्स व्हायरल करायचे असतील, तर कोणत्या पद्धतीने ते शॉर्ट्स तुम्हाला टाकायला पाहिजेत, काय यूज केलं पाहिजे, काय नाही यूज केलं पाहिजे, एका दिवशी किती शॉर्ट्स तुम्ही टाकल्या पाहिजेत, रोज टाकायला पाहिजेत की नाही टाकायला पाहिजेत, एक महिन्यामध्ये 4-5 टाकायला पाहिजेत की हप्त्यामध्ये 2 टाकायला पाहिजेत की एका दिवसात 3-4 टाकायला पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. तर बघा, जर तुम्हाला तुमचे शॉर्ट्स व्हायरल करायचे असतील, तर या व्हिडिओजला तुम्ही शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका. सर्वात लास्टमध्ये मी अशी काही तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगणार आहे, असं काही परफेक्ट टायमिंग सांगणार आहे, की ज्या वेळेवर तुमचे शॉर्ट्स व्हायरल होणार आहेत. म्हणून व्हिडिओज लास्टपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा आणि एक कमेंट्स नक्की करा, की तुम्हाला व्हिडिओज कसा वाटला आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणता पाहिजे ते सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये टाका. तर चला बघूया शॉर्ट्स आपल्याला कोणत्या पद्धतीने अपलोड करायचे आहेत आणि कोणत्या पद्धतीने त्यांना पब्लिक कराल, हे सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. तर आता आपण आलो आहोत आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर. ठीक आहे. YouTube ऍप्लिकेशन ओपन करायचं. YouTube ऍप्लिकेशन ओपन करून बघा, मी माझ्या चॅनलवरचे तुम्हाला काही शॉर्ट्स दाखवते. ठीक आहे. तर शॉर्ट्स पहा. तर सर्वात खाली बघा, 2,000, 21,000, 36,000, 24,000, 2,000, 5,000 असेच व्ह्यू येत होते. त्याच्यानंतर माझ्या हातामध्ये असं काहीतरी लागलं, की आता पॉप्युलरमध्ये बघा. ठीक आहे. पॉप्युलरमध्ये बघा 5,000,000, 2,22,000, 1,33,000, 74,000, 61,000, 51,000 असे व्ह्यूज यायला लागले. तर आता या सगळ्या गोष्टींचा राज काय आहे? तर राज काय आहे? तर आपल्याला शॉर्ट्स कोणत्या पद्धतीने व्हायरल करायला हवे. ठीक आहे. तर आपल्याला काय करायला पाहिजे शॉर्ट्स व्हायरल करायसाठी? तर सर्वात आधी आपल्याला YouTube ऍप्लिकेशनवर यायचं आहे. YouTube ऍप्लिकेशन मधून आपल्याला काय करायचं आहे? आधी आपल्याला YouTube ऍप्लिकेशन मध्ये यायचं आहे. YouTube ऍप्लिकेशन मधून आपल्याला या शॉर्ट्सवर जायचं आहे. ठीक आहे. हा जो शॉर्ट्सचा ऑप्शन आहे, या शॉर्ट्सच्या आपल्याला ऑप्शनवर जायचं आहे. शॉर्ट्सच्या ऑप्शनवर गेल्यावर ठीक आहे, शॉर्ट्स ओपन झाले. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्या जो व्हिडिओ सुरू राहतात. ठीक आहे. शॉर्ट्स आयकॉनवर आल्यावर हे व्हिडिओज येतात. व्हिडिओ झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे, असं व्हिडिओजला थांबून घ्यायचं आणि टॅप करायचं आहे. टॅप केल्यावर हा ऑप्शन दिसेल आपल्याला. ठीक आहे. हा ट्रेंड्सचा ऑप्शन दिसेल. तर या ट्रेंड्सच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे. तर ट्रेंड्सच्या ऑप्शनवर मी क्लिक केलं आहे. ठीक आहे. तर ट्रेंड्सच्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर आपल्याला काय करून घ्यायचं आहे, तर जे ट्रेंड्समध्ये शॉर्ट्स सुरू आहेत. ठीक आहे. तर त्या जे ट्रेंड्समध्ये शॉर्ट्स आहेत सुरू, त्या शॉर्ट्सला आपण काय करू शकतो, त्या शॉर्ट्सवर आपण आपला व्हिडिओ अपलोड करू शकतो. ठीक आहे. तर हे एक स्ट्रॅटेजी झाली. आणि जर तुम्हाला हे नसेल करायची, तर दुसरी एक आहे. ठीक आहे. तर दुसरी एक आहे, तुम्ही काय कराल, माझ्या चॅनलवर जाल. ठीक आहे. माझ्या चॅनलवर जाल, एक सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. माझ्या चॅनलवर गेल्यावर जो पॉप्युलर मध्ये व्हिडिओज आहे. ठीक आहे. तर हा एक 5 मिलियन, ठीक आहे, 5 मिलियन मध्ये एक शॉर्ट्स आहे. तर काय करायचं आहे, या शॉर्ट्सला ओपन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. या शॉर्ट्सला ओपन करून घ्यायच्या आहे आणि ह्या शॉर्ट्सला ओपन केल्यावर आपल्याला काय करून घ्यायचं आहे, तर याचा साऊंड आपल्याला यूज करायचा आहे. हा जो साऊंड आहे, या शॉर्ट्सचा साऊंड आपल्याला यूज करून घ्यायचा. ते यूज कसं करायचं साऊंड, तर ठीक आहे, आपल्याला काय करायचं, यूज साऊंड करायचे. तर यूज साऊंडचे ऑप्शन हा यूज साऊंड आहे. ठीक आहे. या साऊंडला काय करायचे, आपल्याला यूज करून घ्यायचे. तर यूज साऊंडवर क्लिक करायचे आहे. ठीक आहे. आपल्याला घेऊन घ्यायचे. ठीक आहे. मी इथे एक व्हिडिओ घेतला आहे. ठीक आहे. तर त्या साऊंडवर हा व्हिडिओ घेतला आहे. आणि मग आपल्याकडे असा एक इंटरफेस येईल. तुम्हाला इथे काही लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता. नाही लिहायचं असेल तर ऍज इट इज
तुम्ही राहू द्या. आता तुम्हाला काय करायचं तर जर का तुम्हाला हा साऊंड नाही पाहिजे असेल, ठीक आहे, हा साऊंड पाहिजे नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, हा एक साऊंडचे ऑप्शन आहे. या साऊंडच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि इथे 2 ऑप्शन्स आहेत. ठीक आहे. जो आपला योर व्हिडिओ ऑडिओ आहे तो आपल्या व्हिडिओचा ऑडिओ तो आपल्या व्हिडिओचा ऑडिओ आहे आणि हा जो सेकंड वाला आहे तो तुम्ही यूज केलेला आहे तो आहे. तर तुम्ही या साऊंडला कमी करू शकता. ठीक आहे. किंवा नाही करायचं असेल तर राहू देऊ शकता. याला कमी करा. ठीक आहे. नेक्स्ट नेक्स्ट केल्यावर तुम्हाला काय करायचं आहे तर जो माझ्या व्हिडिओजचा तो जो माझ्या व्हिडिओचा टायटल आहे तो टायटल तुम्हाला इथे पेस्ट करून द्यायचा आहे. तो टायटल इथे पेस्ट करायचा आहे. ठीक आहे. आणि शॉर्ट्स मध्ये इथे तुम्ही काही नाही लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे तर तो टायटल इथे पेस्ट करून द्यायचा आहे आणि टायटल पेस्ट झाल्यावर आपल्याला त्याच व्हिडिओच्या खाली जो डिस्क्रिप्शन दिला आहे तो डिस्क्रिप्शन तुम्हाला घ्यायचा आहे. ठीक आहे. तोच डिस्क्रिप्शन तुम्हाला घ्यायचा आहे आणि जे रिलेटेड मध्ये तुम्हाला व्हिडिओज टाकायचे असतील तर तुम्ही तुमचे रिलेटेड मध्ये व्हिडिओज असे टाकू शकता. ठीक आहे. रिलेटेड मध्ये टाकल्याने काय होईल तुमचे जे लॉंग व्हिडिओज आहेत त्या लॉंग व्हिडिओजवर तुमचे व्ह्यू यायला मदत होईल. ठीक आहे. इथे नो इट्स नॉट मेड फॉर किड्स असं ठेवायचं आहे. ठीक आहे. एआयचे व्हिडिओ असेल तर येस करायचं आहे. एआयचा व्हिडिओ नसेल तर नो करायचं आहे. माझा एआयचा व्हिडिओज आहे तर मी येस केलेला आहे. ठीक आहे. आणि त्याला काय करायचे आहे अनलिस्टेड मध्ये अपलोड शॉर्ट्स करून द्यायचा आहे. मी तो शॉर्ट्स अपलोड केलेला आहे. ठीक आहे. यानंतर आपल्याला काय करायचं वायटी स्टुडिओ मध्ये जायचं. आता वायटी स्टुडिओ मध्ये गेल्यानंतर आपल्याला जायचं आहे कॉन्टेंट मध्ये. कॉन्टेंट मध्ये गेल्यावर आपल्याला जो आपण शॉर्ट्स अपलोड केला त्याला एडिट करून घ्यायचा आहे आणि एडिट केल्यावर नंतर आपल्याला डिस्क्रिप्शनचा ऑप्शन ओपन होईल. तिथे आपला डिस्क्रिप्शन टाकून घ्यायचा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला हा जो शॉर्ट्स आहे तो अपलोड करायचा आहे आणि तुमच्याकडे टॅग्स असतील तर टॅग टाकून द्यायचा आहे कारण टॅगनीच आपला व्हिडिओ हा सर्वात जास्त व्हायरल होतो. तर तुम्हाला टॅग टाकून द्यायचे आहेत. माझ्या व्हिडिओला टॅग नाही आहेत, नाही टाकलं तरी चालतंय. तुमच्या या टायटलनी आणि या व्हॉइसनी तुमचा व्हिडिओ 100% व्हायरल होईल. पण असं नाही आहे की पहिला दुसराच व्हायरल होणार आहे. तर तुम्हाला कंटिन्यू 8 ते 10 दिवस कंटिन्यू टाकायचं आहे याच एकाच टायटलवर आणि डिस्क्रिप्शनवर. हमखास तुमचे शॉर्ट्स हे कोणता नाही कोणता शॉर्ट्स तुमचा पक्का व्हायरल होईल म्हणजे व्हायरल होईल. ठीक आहे. आणि आता तुम्हाला टायमिंग सांगायची आहे तर आपल्याला टायमिंग कोणत्या टायमिंगवर टाकायचं आहे तर तुम्हाला रोज सकाळी उठल्यावर 6:30 ते 7च्या दरम्यान एक शॉर्ट्स टाकायचे आहे. त्याच्यानंतर 11 वाजता एक शॉर्ट्स टाकायचा आणि सायंकाळी 6 वाजता एक शॉर्ट्स टाकायचे आहे. म्हणजे दिवसातून 3 शॉर्ट्स तुम्हाला टाकायचे आहेत आणि याचे कंटिन्यू तुम्हाला 10 दिवस टाकायचे आहे. म्हणजे बघा तुमचा चॅनल हमखास व्हायरल होईल म्हणजे होईल. तुमचे सबस्क्रायबर 2 ते 3 हजार 10 दिवसात वाढतील हे माझी हमखास गॅरंटी आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकाच. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओज कसं वाटलं ते नक्की सांगा.